जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धुळे महानगरपालिकेतील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी 7वे वेतन लागू होण्यासंदर्भात आमदार फारुख शाह यांना मागील कित्येक दिवसांपासून लागू न झालेले 7वे वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात निवेदन दिले। या संदर्भात 7वा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी आमदार फारुख शाह यांनी वेळोवेळी महानगरपालिका प्रशासन व राज्य शासनाकडे मागणी केली होती। या संदर्भात आमदार फारुख शाह यांनी प्रधान सचिव यांची भेट घेऊन धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची मागणी प्रधान सचिवांच्या लक्षात आणून दिली होती। तसेच आज त्यांनी नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेत विषय लक्षात आणून दिला। यात महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग याआधीच लागू करण्यात आलेला असून अद्यापही धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना लागू झालेला नाही। त्यामुळे सदर 7वा वेतन आयोग लागू करून त्याचा फरक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर अदा करण्यात यावा असे यात नमूद केले आहे। तसेच धुळे महानगरपालिकेत 12 ते 14 वर्ष सेवेचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी। महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल करण्यात आलेली आहे, तरी सदर योजनेचा लाभ धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना देण्यात यावा। याबाबत धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना पुढील आठवड्यात 7वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात ठोस सकारात्मक निर्णय घेणार आहोत अशी ग्वाही राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार फारुख शाह यांना दिली।